नमस्कार, सुप्रभात. मी सेजल पुरवार. सकाळचे 9 वाजलेले आहेत आणि अर्थातच वेळ झाली आहे आज काय विशेषची. आज काय विशेषमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. दिवसभरात कोणत्या मोठ्या महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहे, विशेष घडामोडी घडणार आहे, बघूयात आज काय विशेषमध्ये. पहिली बातमी अतिशय महत्त्वाची आहे. निश्चितच ही बातमी सतीश भोसले संदर्भातली आहे. बीड पोलीस खोक्याला घेऊन आता बीडमध्ये दाखल झाले आहे. आजच त्याला कोर्टामध्ये सुद्धा हजर केलं जाणार आहे. याशिवाय जर आपण बघितलं तर या संदर्भातले सर्व अपडेट्स आपण पाहणार आहोत आज काय विशेषमध्ये. यामध्ये जर आपण बघितलं दुसरी बातमी रंगांच्या उत्सवाची आहे. देशभरात धुलीवंदनाचा आज उत्साह. कसं सुरू आहे सेलिब्रेशन, बघूयात आज काय विशेषमध्ये. तर तिसरी बातमी उन्हा संदर्भातली आहे. कारण राज्यात आज उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आलेला आहे. कुठे किती तापमान आहे आपल्याला जाणून घ्यायचंय आज काय विशेषच्या माध्यमातून. सुरुवातीला बातमी बीड मधून आहे. विशेष बातमी आहे कारण आरोपी सतीश उर्फ खोक्या भोसलेला पोलीस शिरूर पोलीस ठाण्यामध्ये घेऊन दाखल झाले. अखेर सतीश अर्थातच खोक्या भोसले शिरूर पोलीस ठाण्यामध्ये दाखल झालेला आहे आणि आता पोलीस ठाण्यात त्याची ओळख परेड होणार आहे. सविस्तर अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी योगेश काशीद यांच्याकडून. योगेश, एकंदरीत आपण बघतोय आजच त्याची वैद्यकीय चाचणी केली जाणार, नंतर न्यायालयामध्ये हजर केलं जाणार असं सुद्धा कळतंय. आज दिवसभरात खोक्या भोसले सोबत नेमकं काय काय घडू शकतं? नक्कीच सतीश उर्फ खोक्या भोसलेच्या प्रयागराजमधनं बीड पोलिसांनी मुसक्या आवळल्या आणि त्याला विमानानं छत्रपती संभाजीनगरला आणण्यात आलं आणि तिथनं त्याला बाय कारणं जे की शिरूर पोलीस ठाणे आहे, ज्या पोलीस ठाण्यामध्ये सतीश उर्फ खोक्या भोसलेवरती 5 गुन्हे दाखल होते. त्याच्यापैकी 3 गुन्हे हे पोलिसांनी दाखल केले तर 2 गुन्हे हे वन विभागाने दाखल केले होते. आणि या संपूर्ण कारवाईनंतर सतीश भोसलेच्या घरावरती देखील कारवाई करण्यात आली. मात्र आज मोठी बातमी म्हणावी लागेल, विशेष बातमी म्हणावी लागेल की ज्या सतीश भोसलेला पोलीस शोधत होते त्या सतीश भोसलेला आता शिरूर पोलीस ठाण्यामध्ये आणण्यात आलेला आहे आणि त्याची जी ओळख परेड आहे ती करण्यात येते. आपण बघू शकतो की हे ते शिरूरचं पोलीस स्टेशन आहे. या पोलीस स्टेशनमध्ये सतीश उर्फ खोक्या भोसलेची ओळख परेड केली जाणार आहे. एकंदरीत पाहायला गेलं तर सतीश उर्फ खोक्या भोसलेने जे काळे कारनामे केले होते, काही गोष्टी केल्या होत्या, ह्या समोर आल्या, व्हिडिओ समोर आले. आणि जे की ढाकणे पिता पुत्रांना अमानुष मारहाण केली होती, कैलास वाघ याला अमानुष मारहाण केली होती बॅटच्या साह्यानं. आणि याच्यानंतर सतीश भोसलेवरती याच पोलीस ठाण्यामध्ये वेगवेगळ्या स्वरूपाचे 5 गुन्हे दाखल आहेत. एक गुन्हा म्हणजे वन विभागाचा आहे, ज्या सतीश भोसलेचं घर आहे झापेवाडी परिसरामध्ये आणि त्याच्यावरती कारवाई करण्यात आली. इथेच या ठिकाणी बघू शकतो की सतीश उर्फ खोक्या भोसलेला आता बाहेर काढण्यात आलेला आहे. सतीश उर्फ खोक्या भोसलेला आता या ठिकाणं शिरूर पोलीस ठाण्यामधनं जे की वैद्यकीय तपासणी असते, जे की वैद्यकीय चौकशी असते, वैद्यकीय तपासणीसाठी त्याला आता उपजिल्हा रुग्णालय या ठिकाणं शिरूरचे नेण्यात येत आहे. विशेष म्हणजे जे की वन विभागाच्या कारवाईनंतर आणि सतीश भोसलेला आता जो की या ठिकाणं उपजिल्हा रुग्णालय शिरूरच्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये नेण्यात येत आहे. या ठिकाणी आपण बघू शकता की सतीश उर्फ खोक्या भोसलेला आता शिरूर पोलीस ठाण्यामधनं जे की उपजिल्हा रुग्णालय आहे शिरूरचं, त्या शिरूरच्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये त्याला घेऊन जाण्यात येत आहे. मोठी बातमी म्हणावी लागेल की आता वैद्यकीय तपासणी होणार आहे सतीश भोसलेची आणि वैद्यकीय तपासणीनंतर त्याला या ठिकाणं घेऊन जाण्यात येणार आहे. आपण या ठिकाणी बघू शकतो की या ठिकाणी कशा पद्धतीने जी कारवाई आहे त्या ठिकाणी केल्याचं पाहायला मिळतंय. या ठिकाणी आपण बघू शकतो की कशा पद्धतीने त्याला आता नेण्यात येत आहे, जे की या ठिकाणी पाहू शकतोय सतीश उर्फ खोक्या भोसलेला या ठिकाणं घेऊन जाण्यात येत आहे. या ठिकाणं मोठी माहिती म्हणावी लागेल की सतीश उर्फ खोक्या भोसलेला शिरूर पोलीस ठाण्यामधनं पोलीस आता उपजिल्हा रुग्णालय जे की शिरूरचं उपजिल्हा रुग्णालय आहे त्या ठिकाणी त्याची वैद्यकीय तपासणी होणार आहे. वैद्यकीय तपासणीनंतर त्याला शिरूर पोलीस ठाण्यातील जे की इथं टेबल पुन्हा आणून त्याच्यानंतर त्याला जे की शिरूरचं न्यायालय आहे, उपन्यायालय म्हणून ओळखलं जातं, तालुका न्यायालय म्हणून ओळखलं जातं, त्या न्यायालयामध्ये त्याला हजर करण्यात येणार आहे आणि त्याची रिमांड घेण्यात येणार आहे. निश्चितच त्याची रिमांड आता घेतली जाणार असल्याचं कळतंय. आज कोर्टामध्ये सुद्धा हजर केलं जाणार आहे. एकंदरीत आता जर आपण बघितलं तर सतीश भोसले याची वैद्यकीय चाचणी सुद्धा आज होणार आहे. सविस्तर अपडेट दिल्याबद्दल धन्यवाद योगेश. मात्र आपण बघतोय खोक्या भोसलेला मेडिकलसाठी आता नेलं जात आहे. त्या दरम्यानची दृश्य जी आहे साम टीव्हीचे एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण बघतोय. बीड पोलीस खोक्याच्या कोठडीची मागणी आज करणार आहेत. खोक्या आता वैद्यकीय चाचणीसाठी रवाना झालेला आहे. एकंदरीत आपण जर बघितलं तर खोक्या आता बीड मध्ये दाखल झालेला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून खरं तर चकवा देत असलेला हा
खोक्या भाई अर्थातच सतीश भोसले याला अखेर आता पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। प्रयागराजमधून त्याला अटक करण्यात आली आणि त्यानंतर आता खोक्याला थेट बीडमध्ये आणण्यात आलेलं आहे आणि यानंतर आता त्याची आज वैद्यकीय चाचणी केली जाते। सतीशची आज वैद्यकीय चाचणी होणार आणि त्यासाठी त्याला वैद्यकीय चाचणीसाठी नेलं जात असल्याचं आपण बघतोय। तर आमदार सुरेश धस यांचा गुंड कार्यकर्ता सतीश भोसले उर्फ खोक्याला 2 वर्षांसाठी हद्दपार करण्यात आलाय। पण खोक्याची हद्दपारी म्हणजे जिल्हा प्रशासनाला उशिरा आलेली जाग, कारण पोलिसांनी मार्च 2024 मध्ये खोक्याच्या हद्दपारीचा प्रस्ताव बीडच्या उपविभागीय अधिकाऱ्यांकडे पाठवला, मात्र तो धूळ खात पडलाय। आता खोक्याचे कारनामे समोर आले आहे। 1 वर्षानंतर त्याला हद्दपार करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। खोक्या आता वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये जेलमध्ये जाणार आहे, त्यामुळे या हद्दपारीचा उपयोग काय हा सवाल उपस्थित केला जातोय। दुसरीकडे खोक्याची हद्दपारी कुणी थांबवली, सुरेश धसांचा कार्यकर्ता असल्यानं त्याला अभय मिळालं का, असे अनेक मुद्दे अनेक सवालही सध्या तरी उपस्थित झालेले आहेत। यानंतर घेऊयात बातम्यांचा धावता आढावा। सतीश उर्फ खोक्या भोसले बीडच्या हद्दीमध्ये दाखल झालाय। खोक्याला शिरूर कासारच्या पोलीस स्टेशनमध्ये नेत आहे, तर पोलीस स्टेशनला ओळख परेड करून मग वैद्यकीय तपासणीसाठी त्याला नेलं जात आहे। सतीश उर्फ खोक्या भोसलेच्या घरावर वन विभाग बुलडोजर फिरवतोय। खोक्या भोसलेच्या शिरूर कासार गावात आलेल्या ग्लास हाऊसवरती बुलडोजर फिरवण्यात आलाय। वन विभागाच्या जागेवर हे अधिकृतपणे घर बांधण्यात आलं, त्यामुळे आता वन विभागानं ही कारवाई केली आहे। आता इथे मी व्यूज करता सतीश भोसले उर्फ खोक्याचा पोलिसांनी माज उतरवला। यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी प्रतिक्रिया देत खोक्या बोक्या किंवा ठोक्या कुणालाच सोडणार नाही असं म्हटलं। सगळ्यांना ठोकणार असा इशारा त्यांनी राज्यातील गुंडांना दिला। अजित पवारांच्या कुटुंबात आता लवकरच सनई चौघडे वाजणार आहे, कारण उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे धाकटे चिरंजीव जय पवार लवकरच लग्नबंधनामध्ये अडकणार आहे। याबाबत जय पवारांची आत्या सुप्रिया सुळे यांनी देखील संकेत दिले आहे। त्यांनी सोशल मीडिया पोस्ट केली आहे आणि जय पवार आणि त्यांच्या भावी पत्नीचं अभिनंदन केलं आहे। अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटलांच्या नगरपालिकेच्या आढावा बैठकीनंतर घोषणाबाजी आणि गोंधळ झाला। बैठकीनंतर निवेदन द्यायला आलेल्या छात्र भारतीच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली। नितेश राणेंचा राजीनामा घेण्याची मागणी कार्यकर्त्यांनी केली आहे। महायुतीच्या कार्यकर्त्यांनी आंदोलकांना धक्काबुक्की देखील या दरम्यान केली आहे। राज्य सरकारच्या लाडकी बहीण योजनेचा मोठा फटका इतर विभागांना मिळतोय, तर लाडकी बहीण योजनेसाठी इतर विभागांचा निधी अर्थ विभागानं वळवलाय। तर सामाजिक न्याय विभागाचा 3000 कोटी, आदिवासी विभागाचा तब्बल 4000 कोटींचा निधी अर्थ विभागानं वळता केलाय। वारकरी संप्रदायातील सर्वोच्च मानाचा पुरस्कार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना जाहीर झाला। प्रथम जगद्गुरू संत श्री तुकाराम महाराज पुरस्कार शिंदेंना देण्यात येणार आहे। तर देहू या ठिकाणी 16 मार्चला पुरस्कार प्रदान केला जाईल। संतांचे वंशज आणि मानाच्या मुख्य 7 पालख्यांचे प्रतिनिधी या दरम्यान उपस्थित असतील। रंग बरसे संपूर्ण देशभरासह राज्यभरामध्ये आज रंग बरसणार आहे। देशभरात धुलीवंदनाचा उत्साह आहे। मुंबईकर रंगात न्हाऊन निघाले। शिवाजी पार्कवर एकमेकांना रंग लावला जातोय। हा सण आनंदात उत्साहात साजरा केला जातोय। शिवाजी पार्कवर कसा उत्साह आहे नेमकं आपण बघूयात। आमचे प्रतिनिधी गिरीश कांबळे सांगतायत। आज देशभरात रंगपंचमी आहे ती साजरी केली जाते आहे। एकमेकांना रंग लावून या ठिकाणी उत्साह आहे तो साजरा केला जातो। मी आता शिवाजी पार्क परिसरात आहे आणि या ठिकाणी आपण बघतोय हे सर्वच एकमेकांना रंग लावून या ठिकाणी हा रंगपंचमी आहे तो साजरा केला जातो। रंगपंचमी हा सण आपण उत्साहासाठी करतो दरवर्षीप्रमाणे। ह्यावर्षी आपण आलेलो आहोत, एकत्र आलेलो आहोत।
ॲज अ यंगस्टर आम्ही एन्जॉय करत आहेत सगळे, लहानापासून ते मोठ्यापर्यंत सगळे एकत्र आहोत. आणि ही एकत्र येऊन एक नवीन उत्साह, नवीन एनर्जी घेऊन आता हे वर्षभर आम्ही ही ठेवणार आहोत. आज आम्ही शिवाजी पार्कला जमलेलो आहेत. दरवर्षाप्रमाणे आमच्यामध्ये 70, 75, 40, 45 जे काय लहान मोठे असतात, 25वाले पण असतात, 25 वयाचे असतात. एवढी आम्ही मजा करतो. आम्ही 11पर्यंत इथे रंगपंचमीच खेळत असतो. आम्ही दरवर्षाप्रमाणे होळी खेळतो. फक्त आम्ही गुलाल लावतो, पक्का कलर लावत नाही. आम्ही नशापाणी करत नाही. आमच्यात एनर्जी सकाळपासूनच आमच्यात एनर्जी असते, ती रात्रीपर्यंत असते. आणि होळीच्या दिवसात तर एक्स्ट्रा एनर्जी येते. त्याच्यामुळं आम्ही होळीला आवर्जून इथे येतो आणि सगळ्यांसमोर आम्ही नाही का सर्वांसमोर आम्ही हा सण एन्जॉय करतो. व्हिडिओ जर्नलिस्ट रोहित गिरीश कांबळे, साम टीव्ही, मुंबई. तर आपण ही शिवाजी पार्कवरची धूम बघितली. मात्र दुसरीकडे कोकणात शिमगोत्सव सर्वत्र जल्लोषात साजरा होतोय. रत्नागिरीचं ग्रामदैवत भैरी मंदिरात सुद्धा शिमगोत्सवाला आता सुरुवात झाली आहे. हजारो रत्नागिरीकरांच्या साक्षीने शिमगोत्सवाला सुरुवात झाली. दरवर्षी फाल्गुन पौर्णिमेला भैरी मंदिरामध्ये पालखीचा सोहळा असतो. दिव्यांचं पाळणं पेटणारी पालखी भेटीचा हा सोहळा पाहण्यासाठी हजारो भक्तांनी या ठिकाणी गर्दी केलेली आहे. सोहळा पाहण्यासाठी भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली असल्याचं आपल्याला दिसतंय. तर कोकणातली ही होळी तर आपण बघितली. मात्र संपूर्ण राज्यभरात नेमकी कशी होळी साजरी केली जाते बघूया. नाशिकच्या आदिवासी पट्ट्यातील सायतरपाडा गावामध्ये पारंपरिक पद्धतीने होळीचा सण साजरा झाला. होळीच्या दिवशी यावेळी झोळी केली जाते आणि त्यामध्ये लहान बाळांना ठेवलं जातं. बाळाच्या आरोग्यासाठी झोळीची नवसाची परंपरा आहे. मुंबईमधील कोळीवाड्यांमध्ये पारंपरिक पद्धतीने होळी साजरी केली जाते. अनेक कोळीवाडे आज होळीनिमित्त सजल्याचं दिसतंय. मुंबईमधल्या माहीम कोळीवाड्यामध्ये अभिनेता राज हंसनाळे आणि अभिनेत्री स्वर्धा ठिगळे यांनी बाल कलाकार इरा पारवाडे उपस्थित राहिले असल्याचं बघायला मिळालं. त्यांनी यावेळेस कोळी बांधवांसोबत होळी साजरी केली. देशभरात होळीचा उत्साह आपल्याला दिसतोय. ठाण्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी होळी दहन केलंय. सहकुटुंब होळीचं पूजन करून शिंदेंनी सर्वांना होळीच्या शुभेच्छा दिल्या. पर्यावरणपूरक रंग वापरत होळी खेळण्याची शिंदेंनी आवाहन केलं. होळीच्या पार्श्वभूमीवर भाजप नेते आमदार सुधीर मुनगंटीवारांनीही होळीची पूजा केली. चंद्रपूरमधील निवासस्थानाजवळच्या होळीची पूजा त्यांनी केली. महाराष्ट्रातील जनतेला होळी आणि धुलीवंदनाच्या शुभेच्छा त्यांनी दिल्या. मुंबई गोवा महामार्गावर होळी पेटवत जनआक्रोश समितीने आंदोलन केलेलं आहे. 14 वर्ष रखडलेल्या मुंबई गोवा महामार्गाच्या कामाचा निषेध करत सरकारच्या नावानं यावेळी शिमगा करण्यात आलाय. रायगडचे मंत्री खासदार आमदारांनी महामार्ग लवकर पूर्ण केला नाही तर त्यांना महामार्गावर फिरू देणार नाही हा इशारा देखील या दरम्यान देण्यात आलाय. होळीला लावल्या जाणाऱ्या मुख्य लाकडाची म्हणजे हळकुंडांची मिरवणूक काढण्याची महाडमध्ये प्रथा. महाडमध्ये वाजत गाजत हळकुंडाची मिरवणूक निघाली. सजवलेल्या बैलगाडीवर हे हळकुंड ठेवून खालूच्या तालावर नाचत यावेळी जल्लोषही करण्यात आला. बुलढाणा जिल्ह्यातील रायपूर या ठिकाणच्या सैलानी बाबाच्या यात्रेला आजपासून विधिवत सुरुवात झाली आहे. मुजावर परिवाराकडून होळी दहन करण्यात आलं. शेकडो ट्रक नारळ भाविकांची जुनी कापडी याची होळी करण्यात आली आहे. यात्रेसाठी देशभरातून लाखो भाविक दाखल झाले. यात्रेतील होळीचं यावर्षीचं हे 50वे वर्ष आहे. माहीमच्या मच्छीमार कॉलनीमध्ये कोळी बांधवांकडून होळीचा सण साजरा केला जातोय. कोळी महिला पारंपरिक कपडे परिधान करून ठेका सुद्धा धरतायत. उल्हासनगरमध्ये मोठ्या उत्साहात पारंपरिक पद्धतीने होळीचं दहन करून नागरिकांनी पूजा केली आहे. यावेळेस पारंपरिक पद्धतीने पोशाख परिधान करून महिलांनी होळीची पूजा केली आहे. होळीचं दहन करताना सर्वांचे जीवन आरोग्य संपन्न राहावे आणि सुख समृद्धी आणि भरभराटीमध्ये जावं असं नागरिकांनी म्हटलं आणि होळी साजरी केली.
मावळच्या शिरगावमध्ये मोठ्या उत्साहात होळीचं दहन करण्यात आलं. यावेळेस पारंपरिक पद्धतीने पोशाख परिधान करून होळीची पूजा करण्यात आली. होळीचं दहन करताना समाजातील अस्थिरता नाहीशी होऊन सुख समृद्धी कायम राहावी अशी मनोभावे प्रार्थनाही करण्यात आली. आणि यानंतर बातमी आहे भाग्यश्रीची. होय, मैंने प्यार किया फेम अभिनेत्री भाग्यश्रीचा अपघात झालाय. तिच्या कपाळावर गंभीर दुखापत झाली आहे. तिच्या कपाळावरती 13 टाके तब्बल पडलेले आहेत. एका खेळादरम्यान भाग्यश्रीचा अपघात झाला असल्याचं कळत आहे. त्यानंतर तिला लगेचच रुग्णालयात दाखल सुद्धा करण्यात आलं. मात्र या दरम्यानचे काही तिचे फोटोज जे आहेत ते सोशल मीडियावर व्हायरल झाले. पुन्हा एकदा वळूयात वेगवान बातम्यांकडे. धुळवडीच्या निमित्तानं नागपूर शहरामध्ये 4000 पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला. दारू पिऊन वाहन चालवणाऱ्यांवरती कडक कारवाई केली जाणार आहे. रंग खेळताना कायदा आणि सुव्यवस्थेचा भंग होणार नाही याची खबरदारी घ्या, हे आवाहन सुद्धा पोलिसांनी केलं आहे. मुंबईमधल्या कांदिवली या ठिकाणच्या LIC कंपनीकडून मराठी भाषेला डावललं जाते असा आरोप मनसेने केला. तर LICने महाराष्ट्राची माफी मागावी ही मागणी मनसे कार्यकर्त्यांनी केली. LICचा अर्ज हा इंग्रजी भाषेमध्ये उपलब्ध आहे, पण मराठी भाषेमध्ये LICचा अर्ज नसल्यानं मनसे कार्यकर्ते संतापले. पुण्यातील स्वारगेट लैंगिक अत्याचार प्रकरणी आरोपी दत्ता गाडेला जन्मठेप होण्याची शक्यता आहे. आरोपी गाडेवर पुणे पोलिसांनी अतिरिक्त 3 कलमांची वाढ केली. हे गुन्हे सिद्ध झाल्यास गाडेला जन्मठेपेची शिक्षा होऊ शकते. अक्षय शिंदे बनावट एन्काउंटर प्रकरणी दाखल याचिकेवर सुनावणी पूर्ण झाली. मुंबई हायकोर्टानं याबाबतचा निर्णय राखून ठेवला. या एन्काउंटर प्रकरणी संबंधित पोलीस अधिकाऱ्यांवर गुन्हा नोंदवावा की नाही यावर कोर्ट निकाल देणार आहे. गोदावरी नदी प्रदूषित नसल्याचा दावा महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळानं केला. गोदावरी नदीपात्रात अनेक ठिकाणी गटार आणि नाल्यांचं पाणी सोडलं जाते, त्यामुळे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अहवालावर शंका उपस्थित केली जाते. सिडको लॉटरीधारकानं साम हेल्पलाईनवरती व्यथा मांडली आहे. विजेत्यांना मिळालेल्या घरांच्या एकूण क्षेत्रामध्ये तफावत असल्याचा आरोप एका ग्राहकानं केला. कार्पेट एरियामध्ये बदल झाल्याचं त्यांनी सांगितलंय. जाहिरातीमध्ये वाशीमधल्या 1 BHK घराचा कार्पेट एरिया 322 चौरस फूट दाखवला. मात्र इरादा पत्रामध्ये घराचं क्षेत्र 291.92 चौरस फूट असल्याचा आरोप या दरम्यान करण्यात आला. आणि आता बातमी अपघाताची आहे. बोदवड रेल्वे स्थानकावर मुंबई अमरावती एक्सप्रेसचा मोठा अपघात झालाय. जळगाव जिल्ह्यातल्या बोदवड रेल्वे स्थानकाजवळ खरं तर एक्सप्रेस समोर ट्रक आला आणि त्यामुळे अपघात झालेला आहे. सुमारे 100 मीटर हा ट्रक रेल्वे ट्रॅकवरती पुढे जाऊन धडकलेला आहे. सुदैवानं वेळीच नियंत्रण मिळवलं, त्यामुळे कोणती जीवितहानी झालेली नाहीये. मात्र एकंदरीत आपण बघितलं तर या ठिकाणी दुर्घटना मोठी घडलेली आहे. आणि आता बातमी लक्ष देऊन बघा. तुमच्याकडे 100 आणि 200 रुपयांच्या नोटा आहेत का? असं मी का म्हणते? कारण तुमच्याकडे या नोटा असतील तर वेळीच सावध व्हा, कारण तुमच्या नोटा कधीही चलनातून बाद होऊ शकतात. हे आम्ही म्हणत नाहीये, तसा एक मेसेज व्हायरल झालेला आहे. त्यामुळे हा दावा खरा आहे का याची आम्ही पडताळणी केली. यावेळेस काय सत्य आमच्या पडताळणीमध्ये समोर आलं बघूयात हा रिपोर्ट. 100 आणि 200 रुपयांच्या नोटा बंद होणार. आता नवीन नोटा चलनात येणार. व्हायरल मेसेज मागचं सत्य काय? 100 आणि 200 रुपयांची नोट आता चलनातून बाद होणार असल्याचा दावा करण्यात आलाय. खरंच या दोन्ही नोटा चलनातून बाद होणार का? 100 आणि 200च्या नोटा चलनातून का बंद होणार आहेत असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. कारण 500ची नोट बंद आणि 2000ची नोट चलनात आली, त्यावेळी सुट्ट्या पैशांचे वांदे झाले होते. आता या दोन्ही नोटा बंद झाल्या तर काय होईल? या बदल्यात नवीन नोटा येणार आहेत का? 100 आणि 200ची नोट बंद झाली तर अनेकांना अडचण होऊ शकते. मात्र मेसेजमध्ये काय दावा केलाय पाहूया. 100 आणि 200 रुपयांची नोट बंद होणार, आणखी नवीन नोटा चलनात येणार. या नोटा चालणार नाहीत. हा मेसेज व्हायरल होत असल्यानं याची सत्यता जाणून घेणं गरजेचं आहे.
पैसे हे सगळ्यात महत्वाचा विषय. त्यात सर्वसामान्यांना 100 आणि 200 रुपयांच्या नोटा अत्यंत महत्वाच्या आहेत. आता ऑनलाईन पेमेंटमुळे शहरी भागातील सुट्ट्या पैशांचा प्रश्न सुटलाय, मात्र ग्रामीण भागात अजूनही बऱ्याच ठिकाणी कॅश व्यवहार होतात. एक वेळ मोठी नोट बंद झाली तरी चालेल, मात्र छोटी नोट बंद झाल्यास खरेदी वेळी सुट्टे पैसे नसतील तर प्रचंड अडचण होते. त्यामुळे याची सत्यता पडताळून नक्की या नोटांचं काय होणार आहे ते जाणून घेणं गरजेचं आहे. आमच्या व्हायरल सत्य टीमनं याबाबत अधिक माहिती मिळवली. आमच्या टीमनं थेट RBIशी संपर्क साधला. त्यावेळी काय सत्य समोर आलं पाहूया. 100 आणि 200 रुपयांची नोट बंद होणार नाही. RBI दोन्ही नवीन नोटा चलनात आणणार. नवीन नोटेवर गव्हर्नर संजय मल्होत्रांची सही असेल. जुन्या 100 आणि 200च्या नोटाही सुरूच राहतील. भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांची स्वाक्षरी असलेली नवीन 100 आणि 200ची नोट जारी केली जाणार आहे. नवीन नोट आधीच्या नोटांसारख्याच असतील. जुन्या नोटाही चलनात राहतील. मात्र नोटा चलनातून बाद होणार असल्याचा दावा आमच्या पडताळणीत असत्य ठरलाय. ब्युरो रिपोर्ट, साम TV.